हॅलो चेक चेक हॅलो. चला विनंती असेल दोन्ही टीमला आपले 12वे खेळाडू पाठवून द्यायचे. अजूनही तुमचे 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचले नाही आहेत. त्यामुळे विनंती असेल की आपण आपला एक्स्ट्रा प्लेयर लगेचच आमच्या समवेत या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा. निखिल 11 संघाचे 12वे खेळाडू आलेले आहेत. चला श्रेयस ब्लास्टर आपला 12th मॅन लगेचच आपण या ठिकाणी पाठवायचा आहे. थँक्यू डीजे. या ठिकाणी बघा सुरुवात मात्र या स्पर्धेची आता केली जाते. आज बागी गणेश उत्सव आणि आज अतिशय पवित्र दिन मात्र या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय. सर्वप्रथम मात्र आपण पाहिलं की गणरायाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी नक्कीच केलं गेलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा आपला गणपती त्या गणरायाच्या चरणी सर्वप्रथम आपण वंदन करूयात. तदनंतर अखंड भारताचे आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत मुठभर मावळ्यांच्या साथीने ज्यांनी स्वराज्य निर्माण करून दिलं आणि आपल्याला मराठी म्हणून जगण्याचा मान आणि मराठी म्हणून जगण्यासाठी हक्काचं स्थान ज्यांनी मिळवून दिलं ते निश्चयाचे महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानाचा त्रिवार मुजरा करूयात. आणि तदनंतर करूयात मात्र या स्पर्धेमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पाहुण्यांचं आणि खेळाडूंचं मी मानस मनोरे करतोय मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये श्रेयस ब्लास्टर्स आणि त्यांना फाईट करताना निखिल 11 या दोन संघांना आपण पाहतोय. टॉस केला गेला. अर्थातच निखिल 11 संघाने टॉस जिंकला. सुयोग दादा पालकर यांच्या कॅप्टनशिप मध्ये खेळताना निखिल 11 संघ पाहू शकतोय. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. स्ट्राईक वरती फलंदाज हर्षल आणि त्यांच्या समवेत रवी. सुरुवात केली जाते. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल फळीची एज घेतली आहे. विकेट कीपर या सडीस टेकन. पहिल्या बॉल वरती मोठा धक्का. फलंदाज बाद. पहिला फलंदाज मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला गेला. हर्षल खरतर बरेचसे इरादे घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते उतरले होते परंतु गोल्डन डकचा शिकार त्यांना मात्र व्हावं लागतंय आणि अर्थातच त्यांचं खातं देखील खुलं झालं नाही आणि पहिल्या बॉल वरती मात्र मोठा धक्का मिळाला जातोय. कॅप्टन सुयोग पालकर यांचा विचार केला तर कर्जत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठे वेणगाव संघाकडून खेळत असताना बरीचशी पारितोषिक मात्र या गोलंदाजाने स्वतःच्या नावावरती केली आहेत. एक स्टार ऑलराऊंडर म्हणून सुयोग पालकर यांची गणना केली जाते आणि चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून होती. नंबर 3 वरती भूषण मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. डावकुरी आताचे फलंदाज आहेत. पिवनचं पहिलं पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतं. 2 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. एक डीप लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार.
ओव्हरपिच पद्धतीचा बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक होल मध्ये चेंडूची डिलिव्हरी पाहायला मिळते. टॅप करण्याचा प्रयत्न, फळीची एज घेऊन शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल केला. एकही धाव मात्र अजूनही मिळत नाहीये. डॉट चेंडूची सांगता मात्र केली जाईल. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सुयोग पालकर, जसं नाव तसं काम मात्र सुरुवातीला केलं जात आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय बॉलला, स्वतः गोलंदाजाने चेंडू अडवला, थ्रो जरूर केला, परंतु या ठिकाणी ओव्हर थ्रो नक्कीच होतो आहे. जिथे एक धाव होती तिथे दोन दोन धावा मात्र बहाल केल्या जात आहेत. अर्ली मॉर्निंग सेशन आपण पाहतोय. सुरुवातीचं सकाळचं सत्र, उन्हाचा तडाखा आपल्याला तेवढा जाणवत नाहीये आणि या सकाळच्या सत्रामध्ये मात्र या ठिकाणी या स्पर्धेची सुरुवात केली जाते. आजचा अर्थातच शनिवारचा दिवस शानदार शनिवार होणार यात मात्र कोणती शंका नाहीये. सुरुवात मात्र थोडीशी संत आणि सावध या ठिकाणी श्रेयस ब्लास्टर टीमची पाहायला मिळेल. 2 धावा धावपलकावरती जोडल्या जातील. अकाउंट इज ओपन बाय 2 रन्स असं आपण म्हणूया. फुल टॉस यावेळेस ऑन साइडला फटका, चांगला क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. डीप मध्ये मात्र स्क्वेअर लेगला खेळाडू आल्यात. एक धाव पूर्ण आणि इथे देखील मात्र 2 धावांचा प्रयत्न केला जातोय. यशस्वीरित्या मात्र 2 धावा यावेळेस देखील पूर्ण केल्या गेल्यात. एकेरी दुहेरी धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. सावध सुरुवात आहे. पॉवर प्लेचं षटक म्हटलं, फलंदाजांसाठी चांगली संधी असते, पण गोलंदाजांनी मात्र स्वतःचं कौशल्य सिद्ध केलं आहे. यावेळेचा बॉल सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. क्षेत्र खाली आहे, गॅप सिलेक्शन प्रॉपर, चेंडू लॉंग ऑफ, सीमा रेषा पार. वेणगाव चॅम्पियन ट्रॉफी ब्रँडेड चौकार. थँक डीजे. चौकार मात्र येतो आणि 4 धावेने मात्र धावफलक वाढलं जाईल. पुणेश एकदा स्टेप आउट केलाय. मोबाईलचा नेटवर्क आणि क्रिकेटचा फुटवर्क फार महत्वाचा असतो, ज्याचा उल्लेख मात्र केला जातोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 100% कमिटमेंट आणि 100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखवलं गेलं आहे आणि या बॉलवरती मात्र मिळती ती म्हणजे एकेरी धाव. एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला गेलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 ही स्थिती आहे, ती म्हणजे श्रेयस ब्लास्टर या संघाची. हॅलो चेक चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. P1च्या पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला. 1-9 ही स्थिती धावफलकावरती पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन केलं जाईल. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज प्रशांत यांचा वापर मात्र या ठिकाणी केला जातो. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड विकेटने. पहिला बॉल लॉफ्ट केले ऑन साइडला, उंची जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि मोठा मासा मात्र जाळ्यात अडकला जातोय. बॅटर भूषण होत आहेत बाद. फलंदाज बॅक टू डगआउट.
थँक्यू डीजे. पहिला फलंदाज मात्र अतिशय स्वस्त्यामध्ये बाद झाला होता. तदनंतर मात्र आपण पाहिलं दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉल वरती देखील एक फलंदाज बाद झालाय आणि प्रशांत यांनी चांगली सुरुवात केली आहे. आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला मात्र हुक केलं. डीप मध्ये खेळाडू वेगाने येत आहेत. सिंगल धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न, परंतु अति घाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या पुढे पोहोचली जाते ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 10चा आकडा जेव्हा धावफलकावरती येतो तेव्हा भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण मात्र नेहमी होते, कारण त्यांच्या जर्सीचा क्रमांक होता 10 आणि तो मात्र धावफलकावरती येताना पाहायला मिळेल. यावरचा बॉल खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केला ऑफसाईडला. शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत शिंदे यांचा विचार केला तर फार जुने खेळाडू आहेत आणि या मोठे वेणगाव संघाकडून खेळत असताना बऱ्याचशा मैदानावरती मात्र कर्जत तालुक्यामध्ये स्वतःच्या बॅटिंगचा बोलबाला त्यांचा पाहिला, परंतु चांगली गोलंदाजी केली जाते. आखू टप्प्याचा बॉल आहे, यावेळेस ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चेंडूपर्यंत पोहोचले जातील. सिंगल धाव पूर्ण केली जाते. चांगल्या गोलंदाजांचा भरणा आपल्याला निखिल 11 संघाकडे मात्र पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजांना घेऊन मात्र त्यांनी आपल्या संघाची बांधणी केली आहे आणि त्याचा फायदा देखील त्यांना होतो. कारण क्रिकेटचा खेळ नेहमी उल्लेख केला जातो, बॅटर विन्स यू द मॅचेस बट बॉलर विन्स यू द टुर्नामेंट. गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकवतात आणि त्यामुळे चांगल्या गोलंदाजांचा भरणा असणं महत्वाचं. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस यॉर्क पद्धतीचा चेंडू पिच केला जातो आणि फक्त सिंगल धाव मात्र या ठिकाणी मिळाली जाते. सावध पवित्रा घेतला. खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, पार्टनरशिप तुम्हाला मात्र बनवावी लागते आणि ते पार्टनरशिप मात्र आता होताना नक्कीच पाहायला मिळेल. 2 फलंदाज बाद झाल्यात. मिडल ऑर्डर वाले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅटिंग करताना नक्कीच पाहायला मिळतील. यावरचा बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न, अवैध चेंडू आहे. अपील मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडू मात्र पिच केला गेलाय आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि या 6.50च्या सरासरीने श्रेयस ब्लास्टर संघाच्या धावा आहेत धावफलकावरती. 2 बाद 13 धावा. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती मात्र 13 धावा पाहायला मिळत आहेत. थोडीशी सावध सुरुवात केली आहे, परंतु इथून मात्र आता आक्रमण तुम्हाला करावं लागेल, कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. आक्रमण आज तुमचा बचाव आहे आणि त्या आक्रमणाला मात्र आता गवसणी घालणं महत्वाचं आहे. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज अजिंक्य बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिला बॉल वेगाने फेकलाय, बॅकवर्ड रिजन मध्ये नशिबाची साथ मिळाली जातीये. चेंडू सीमा पार येतोय, नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे ऑपरेटर. गोलंदाजाच्या पेसचा वापर केला जातोय, कारण माहितीये वेगवान गोलंदाज आहे, त्यामुळे जर टायमिंग केलं तर धावा येतील आणि त्या मनसुब्याने मात्र फलंदाजी केली जाते. पहिला बॉल वरती चौकार आलाय. अपील लाऊड केली गेली आहे, पंचांकडे दाद मागितली जाते. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलने 11 खेळाडूंमध्ये उत्साह होता. पंचांचं बोट आकाशाकडे येतोय. फलंदाज LBW बाद.
थँक्यू डीजे. फलंदाज मात्र या ठिकाणी आतापर्यंत 3 तंबूच्या असल्याला परतल्यात. एनॅट क्रमांक 5 वरती मात्र भावेश मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतील. यावरचा बॉल मोठा फटका खेचलाय, चेंडू हव्यात आहे, फलंदाज बाद होण्याची शक्यता. फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच. अनदर विकेट इज डाऊन. भावेश म्हणतात गोल्डन डकचे शिकार. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा स्थिरावल्या गेल्यात त्या म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 धावा फक्त धावफलकावरती यात. कुठे ना कुठेतरी बॅकफुट वरती टाकण्याचा प्रयत्न मात्र श्रेयस ब्लास्टर संघाला केला जातोय. देखील 11 संघ कर्णधाराने मात्र टॉस जिंकला. गोलंदाजी का घेतली हे त्यांचे गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतात. चांगला बॉलिंग लाईनअपचा भरणा आहे टीम निखिल 11 कडे आणि गोलंदाज मात्र आता आपलं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतात. जखडून ठेवण्याचं काम मात्र फलंदाजांना नक्कीच केलं जात आहे. यावरचा बॉल टप्पा पडला, उंची जास्त घेतली आहे. एक्स्ट्रा बाउन्स बीटन द बॅटर ऑन क्रीज. ही परिस्थिती मात्र पाहायला मिळतीये. चेंडू वेगाने आला, बॅट मात्र नंतर फिरली आणि त्यामुळे मात्र आपण पाहिलं की शरीरावरती मात्र चेंडू जाऊन आदळला गेला आणि यावेळेस एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते. थेंबे थेंबे तळे साचे याचा उल्लेख केला जातो, परंतु आता षटकार चौकारांची गरज आहे. पहिल्या 4 षटकांची मॅच 4 गोलंदाजांचा वापर केला जाईल. किमान 40-45 धावांपर्यंत पोहोचण्याचा मानस असेल तो म्हणजे श्रेयस ब्लास्टर संघाचा, परंतु अजून तिथपर्यंत वाटचाल होताना पाहायला मिळत नाहीये. निखिल 11 संघाचा विचार केला, सुयोग पालकर असतील, प्रशांत शिंदे असतील, मोठमोठे खेळाडू आहेत आणि त्यामुळे मोठ्या धावा उभाराव्या लागतील. त्या म्हणजे श्रेयस ब्लास्टर या टीमला. यावेळेस दांडी गुल केली जातीये. काय कमालीचा चेंडू फेकलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज त्रिफळा चित बाद. थँक्यू डीजे. इकडे कॅप्टन सुयोग पालकर विराट कोहली स्टाईलमध्ये एन्जॉय करताना पाहायला मिळतात. त्यांचा डान्स आपण जर पाहिला असेल, कॅमेरामध्ये कैद करणं या गोष्टी देखील महत्त्वाचं आहे. जिथे सिली मुवमेंट्स होतात, फनी मुवमेंट्स होतात आणि ते मुवमेंट देखील कॅमेरामध्ये कैद करणं तितकंच महत्त्वाचं असेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी सुरू आहे. अजिंक्य यांचं कौतुक करावं लागेल. कमी वयाचा गोलंदाज आहे, परंतु खरंतर एज इज जस्ट नंबर असं म्हटलं जातं. कोणताच खेळाडू हा त्याच्या वयाने कधी जज केला जात नाही, तर त्याच्या गुणवत्तेने जज केला जातो आणि चांगली गोलंदाजी कमी वयामध्ये अजिंक्य यांची होती. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. प्लेस करण्याचा प्रयत्न आहे, फक्त सन्मान देण्याचा मानस होता. लाऊड अपील आहे प्रशांत शिंदे यांची, परंतु अंपायर इज नॉट इंटरेस्टेड इन द अपील असं आपण नक्कीच म्हणूया आणि त्यामुळे डॉट चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली गेली. डॉट चेंडूवरती धाव असते 0 आणि शून्याला काही मात्र किंमत नसते असा उल्लेख मात्र केला जातो. यावेळेस षटक क्रमांक 3चा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आणि धावफलकावरती मात्र 6.00च्या सरासरीने 18 धावा मात्र धावफलकावरती जमवल्या जातील. 18 धावा फक्त धावफलकावरती झाल्यात. चांगली गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर सुयोग यांनी मात्र धावा खर्च केल्या होत्या आपल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा, परंतु तदनंतर प्रशांत शिंदे यांनी कमबॅक केलं. आपल्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या आणि तदनंतर
गोलंदाज अजिंक्य यांचा विचार जर केला तर त्यांच्या षटकामध्ये फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 3 फलंदाज मात्र त्यांच्या षटकामध्ये बाद केले गेले आहेत. 3 षटकांमध्ये मात्र धावफलकावरती धावा 18 आहेत. आतापर्यंत जर फलंदाजांचा आपण विचार केला तर 5 गडी मात्र या ठिकाणी बाद केले जात आहेत. शेवटचं षटक मात्र गोलंदाज विराज यांच्या हातामध्ये मात्र आता सोपवण्यात येत आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न, गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडला. चेंडूने मात्र अतिरिक्त उसळी घेतली आहे आणि फलंदाजाला मात्र बीट करत असताना बॉल विकेट किपर यांच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. अनया 11 टीमचा कॅप्टन आणि अष्टविनायक 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस साठी यावं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दुसरा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. वाह, काय कमालीचा झेल टिपला जातोय. प्रशांत शिंदे फ्लाइंग प्रशांत आपण पाहिला आणि फलंदाज होणार कॅच आउट. थँक्यू डीजे. आणि पारितोषिकांची बरसात मात्र या ठिकाणी आता होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतीये. अजिंक्य ज्यांनी मात्र मागील षटक हाताळलं, 5 धावा दिल्या, 3 फलंदाज बाद केले. त्या अजिंक्यसाठी मात्र सन्माननीय सुनील दादा आंग्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस मात्र या ठिकाणी नक्कीच आलेलं आहे. आणि विराज आंबवणे ज्यांनी मात्र आता एक फलंदाज बाद केला, त्यांच्यासाठी 200 रुपये मात्र या ठिकाणी सुनील दादा आंग्रे यांच्याकडून नक्कीच आलेले आहेत. आणि आता मात्र आपल्या संघाच्या गोलंदाजांना पाठबळ देण्याचं काम सुनील दादा आंग्रे करतात आणि खेळाडूंचा आत्मविश्वास मात्र वाढवला जातोय. पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील वाऱ्याच्या वेगाने मात्र फळी फिरली जातीये, परंतु कहीं पे निगाह आणि कहीं पे निशाणा ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. विदाउट कनेक्शन नो रिॲक्शन असं मात्र म्हटलं जातं आणि यावेळेस देखील मात्र डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. रनआउट ची संधी मात्र होती, परंतु 1 धाव या ठिकाणी मात्र नक्कीच घेतली गेली आहे. चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतो की 19 धावा मात्र धावफलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस डाऊन द लेग साइड खराब चेंडू आहे. पंच मात्र 2 हात आमच्या दिशेने समांतर करतात. ICCचा लॉ क्रमांक 22 जो आपल्याला कळवतो की डावी एसटी सोडून जाणारा बॉल अर्थातच वाईट घोषित केला जाईल आणि अवांतरच्या माध्यमातून मात्र आता एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. 20 इज ऑन टोटल असं मात्र आपण नक्कीच म्हणूया. 20 धावा आहेत धावफलकावरती. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड द स्टंपची लाईन वापरली गेली आहे. शरीरापासून मात्र चेंडू दूर ठेवला जातोय. ॲज अन राईट हँडेड बॅटर जेव्हा तुम्हाला रूम मिळतं, तुमची ऑफसाईड स्ट्रॉंग असणं फार महत्वाचं आहे. मेरिटच्या हिशोबाने फटकेबाजी कराल तर धावा मिळतील, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर महत्वाची आहे. तेव्हाच तुम्हाला मात्र मोठ्या फटक्यांमध्ये यश मिळू शकतं, याचा उल्लेख मात्र नक्कीच केला जाईल. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु डावी एसटी सोडून जातोय. विराट चांगली गोलंदाजी करतात, परंतु वाईट चेंडू का, हा सगळ्यात मोठा प्रश्न मात्र या ठिकाणी आता उपस्थित केला जाईल. सुरुवात मात्र चांगली केली आहे, परंतु चांगल्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं फार महत्वाचं आहे. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही सातत्य राखाल तर चांगला खेळ तुमचा होईल, याचा उल्लेख मात्र केला जातो. 2 वाईड बॉल आतापर्यंत या षटकामध्ये फेकले गेले आहेत. लॉर्क बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर मात्र केला जातोय. फलंदाज होतोय त्रिफळ अचित बाद. थँक यू डीजे ऑपरेटर. पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. श्रेयस ब्लास्टर संघ प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण स्वीकारलं.
4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्यात त्या म्हणजे 21 अर्थातच 21 धावा. येणारे 24 चेंडू आणि निखिल 11 संघासमोर 22 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी नक्कीच ठेवण्यात येतं. 24 चेंडू 22 धावा सोपं आव्हान आहे, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी असं नेहमी म्हटलं जातं. 24 चेंडू 22 धावा सहज पूर्ण केल्या जातील की या धावा चेस करताना मात्र अडचण निर्माण होईल हे पाहणं देखील महत्वाचं आहे. परंतु पुढील मॅचचा टॉस केला जाईल. विनंती करूया टीम अनया 11 संघाचा कर्णधार आणि त्यांना फाईट करताना टीम अष्टविनायक 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की टॉस करण्यासाठी मात्र या ठिकाणी आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपला. धावफलकावरती मात्र 21 धावा जमा केल्या गेल्यात. 22 धावांचा मात्र आता करायचं पाठलाग. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येते. फलंदाज प्रशांत आणि त्यांच्या समवेत फलंदाज निखिल. टीमच्या पहिल्या षटकाची गोलंदाजी घेऊन मात्र विजय येत आहेत. पहिला बॉल, पहिला चेंडू फुल टॉस होता. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा कोणता संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलने मात्र या ठिकाणी षटक क्रमांक 1 ची सुरुवात मात्र केली जाते.
चला विनंती असेल टीम अनया 11 कर्णधार लगेचच या टॉस करण्यासाठी आणि टीम अष्टविनायक 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल. आम्ही तुम्हाला सूचना दिल्या होत्या इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस झाला पाहिजे. अजूनही तुमचे कर्णधार येत नाही आहेत. इनिंग ब्रेक मध्ये लगेच यावं टॉस साठी. फुल टॉस बॉल आहे यावेळेस ऑफ साइडला फटका हव्यात आहे. झेलची शक्यता होती परंतु डीप कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आहे. चित्याच्या चपळाईने मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. सलामीची जोडी आपण पाहिली लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. जिथे निखिल हे डावखुरे हाताचे फलंदाज आहेत आणि प्रशांत यांचा विचार जर केला तर उजव्या हाताचे खेळाडू आहेत. चांगली स्ट्रॅटेजी या ठिकाणी निखिल 11 संघाच्या माध्यमातून मात्र वापरली जाते. याचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला ऑफसाईडला. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. सावध पवित्रा घेतला. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की धावा जास्त नाही आहेत आणि त्यामुळे एकेरी दुहेरी धावा आम्हाला आमच्या संघाला सहज विजयापर्यंत नेऊन ठेवू शकतात. हाच प्रयत्न हाच मनसुबा घेऊन मैदानाच्या आतमध्ये मात्र हे 2 खेळाडू उतरले गेले आहेत. प्रशांत शिंदे यांचा विचार केला तर एका काळामध्ये आपण पाहत होतो की कर्जत टेनिस बॉल क्रिकेटचा विराट कोहली या नावाने मात्र प्रशांत शिंदे यांची ओळख सांगितली जायची आणि आता मात्र त्यांना स्ट्राईक एंडवरती पाहतोय. बऱ्याचशा वर्षानंतर आम्हाला देखील त्यांचा खेळ मात्र या मैदानावरती पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला मात्र फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे परंतु सरळ खेळाडूच्या हातामध्ये चेंडूला मारला गेला. त्या ठिकाणी खेळाडू होते आणि फंबल जरूर होतात. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. एका धावेचं महत्व या मॅच मध्ये बरंचसं असेल कारण 24 चेंडू आहेत 22 धावात चेंडू जास्त धावा कमी असं समीकरण या मॅच मध्ये आणि त्यामुळे सुरुवातीपासून विकेट घेणं महत्वाचं आहे. फुल टॉस बॉल ऑफ साइडला लॉफ्ट केलाय. उंचीत जास्त लांबी कमी फटका फसलाय परंतु हातात आलेला लोण्याचा गोळा जमिनीलगत दान केला जातो आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. फलंदाज जिथे बाद होऊ शकला असता तिथे मात्र जीवनदान या ठिकाणी नक्कीच दिलं गेलंय. टॉस साठी या ठिकाणी कर्णधार येत आहेत. अनया 11 चे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. चला विनंती असेल अष्टविनायक संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी या ठिकाणी लगेचच आपण यावं. एलबीडब्ल्यूची लावून अपील केली जाते. पंचांकडे दाद मागितली जाते. यस अंपायर फिंगर गोज अप. 3 एष्ट्यांच्या मधोमध फलंदाज प्रशांत सापडले जात आहेत आणि यावेळेस होत आहेत एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बाद. थँक्यू डीजे ऑपरेटर. चला टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यावं. लगेच टॉस केला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती मात्र 5 धावा या ठिकाणाहून समोरल्या गेल्यात आणि आता समीकरण बनेल. येणारी 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र 17 धावांची गरज आहे. हा बघा जे समोर झाड आपण पाहतोय जे वडाचं झाड त्यावरती जे खेळाडू चढलेत जे प्रेक्षक चढलेत त्यांनी मात्र स्वतःची जबाबदारी स्वतःवरच घ्यावी आणि चढावं. जर काही दुखापत झाली तर त्यासाठी ते स्वतः जबाबदार असतील. त्यामुळे विनंती असेल की आपण धोक्यात स्वतःला टाकून त्या ठिकाणी मॅच पाहू नका. विनंती असेल की जर आपण खाली उतरलात तर देखील बरं होईल. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. टॉस लगेचच केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत या ठिकाणी परंतु षटक क्रमांक 2 ची सुरुवात केली जाईल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सन्माननीय अक्षय चौधरी साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते टॉस मात्र आपण करायचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. चांगली सुरुवात मात्र केली गेली आहे. गोलंदाज रवी यांचा विचार जर केला चांगली हाईट त्यांच्याकडे आहे आणि एखाद्या गोलंदाजाकडे जेव्हा चांगली हाईट असते तेव्हा त्याचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये नेहमी चांगला होतो आणि त्यामुळे डॉट बॉलने मात्र सुरुवात केली जाते.
हाईट फॅक्टर गोलंदाजासाठी मात्र उपयोगी ठरतं आणि ते हाईट फॅक्टर मात्र या ठिकाणी रवी यांच्यासाठी चांगलं ठरताना पाहायला मिळेल. पुरुष एकदा गोलंदाज मात्र बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. यावेळेस अटॅक केला जातो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतात, सिंगल धाव मात्र पूर्ण केली जाते. इनायक क्रमांक 3 वरती आपण पाहतोय संघाचे कर्णधार सुयोग पालकर मैदानाच्या आतमध्ये मात्र इन नक्कीच केले गेल्यात. एका धावेने धावफलक वाढलं जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 6 धावा. संत सावध सुरुवात आहे. एकात 2 फलंदाज मात्र या ठिकाणी जर बाद केले गेले तर मात्र कुठे ना कुठेतरी निखिल 11 संघाला बॅकफूट वरती टाकण्यात येईल, परंतु ते प्रयत्न गोलंदाजाला करावे लागतील. फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, परंतु वेगाने अगदी पलक छपकते चेंडू मात्र विकेट किपर यांच्या हातामध्ये पोहोचला जातो आहे आणि डॉट चेंडूची सांगता मात्र केली जाते. चांगली गोलंदाजी मात्र केली जाते. 3 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी झाला गेला आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न, एलबीडब्ल्यूची अपील मात्र केली जाते. पंचांकडे दाद मागितली गेली आहे आणि पंचांचा बोट मात्र आकाशाकडे येतो आहे. फलंदाज सुयोग पालकर होत आहेत बाद. बॅक टू डग आउट. हा थँक डीजे टॉस केला जाईल आता. यस थँक डीजे. हा टॉस केला जाईल. कॅमेरामॅन त्या ठिकाणी आहेत सन्माननीय सौरभ दादा यांच्या शुभ हस्ते टॉस. अक्षय दादा यांच्या शुभ हस्ते माफ करा टॉस केला जातो. टॉस जिंकला त्या ठिकाणी आणि या 11 आणि अनया 11 मात्र टॉस जिंकला. बॉलिंग करण्याचा त्यांचा निर्णय मात्र या ठिकाणी नक्कीच असेल. 4 ओव्हरची मॅच असेल. हा मॅच संपल्यानंतर मात्र आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. या सूचना मात्र नक्कीच दिल्या जातील. 2 फलंदाज मात्र आतापर्यंत बाद केले गेले आहेत. निखिल 11 संघ सोप्या धावा आहेत, परंतु मी म्हटलं होतं क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. या खेळामध्ये पारडं मात्र कधी पलटू शकतं आणि आता मात्र श्रेयस ब्लास्टर संघाचे खेळाडू सिद्ध करतायत की आम्ही देखील कमी नाही आहोत. आणि मैदानाच्या आतमध्ये जरी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना धावा कमी झाल्या असल्या तरी मात्र धावांना डिपेंड करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. कोणताच खेळाडू मात्र कधी कमी नसतो, कोणत्याच धावा कधी कमी नसतात, कारण क्रिकेटचा खेळ मात्र अनिश्चिततेने भरलेला आहे. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मी देखील पाहिलं आहे की 24 चेंडूंमध्ये 10, 12, 15 धावा देखील झाल्या नाही आहेत. त्यामुळे आता मनसुबे बुलंद होतात. आत्मविश्वास मात्र गोलंदाज रवी यांचा बळकट झालाय आणि आता मात्र बळकट आत्मविश्वासाने गोलंदाजी केली जाईल. जिथे मात्र 4 चेंडू त्यांनी फेकले आहेत, फक्त 1 धाव दिली आहे. कंजूस गोलंदाजी मात्र केली जाते. यावेळेस अटॅक करण्याचा प्रयत्न, ओव्हरपिच बॉल झेल घेण्याची शक्यता. इथे मात्र तेलही गेला आणि तुपही गेला, हाती काहीच नाही राहिलं. चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू. पुरुष एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस कमबॅक केलं जात आहे. बुलेट ट्रेनच्या स्पीडने बॉल डिलिव्हर होताना आपण पाहिला जिथे मात्र विकेट किपर भूषण यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेला आहे आणि या दुसऱ्या षटकाची समाप्ती मात्र या दुसऱ्या सत्रामध्ये केली जाते. पाठलाग करायचा निखिल 11 संघाला 22 धावेचा संघाचा धावफलक मात्र जाऊन पोहोचला गेलाय ते 2 बाद 10 या आकड्यावरती. आणि समीकरणाचा जर आपण विचार केला तर येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी 12 धावेंची गरज.
थँक्यू डीसी. बारा चेंडूत आणि विजयासाठी मात्र 12 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज हर्षल यांचा वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना टीम श्रेयस ब्लास्टर संघ नक्कीच पाहायला मिळेल. सलामीचे फलंदाज बाद झालेत. प्रशांत शिंदे, सुयोग पालकर सारखे मोठे फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने माघारी गेल्यात आणि पूर्णपणे आता फलंदाज निखिल यांच्या खांद्यावरती धावांना बनवण्याची जबाबदारी असणार आहे. बॅकफूट वरती गेल्यात. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑप्टमची लाईन वापरली जाते. पंच 2 हात मात्र आमच्या दिशेने समांतर करतात आणि आम्हाला कळवतात की हा चेंडू मात्र वाईड बॉल घोषित केला जाईल. वाईट चेंडू फेकायचे नाहीयेत. आधीच धावांचा दुष्काळ आहे आणि त्यात 13वा महिना. अशी परिस्थिती तुम्हाला करायची नाहीये. डॉट चेंडू फेकावे लागतील. स्वतःवरती असलेला विश्वास आणि त्याला अनुसरून गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस यॉर्क पद्धतीचा बॉल आहे. ड्राईव्ह केलं जातं. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा त्याचा मोमेंटम हा मात्र अतिशय वेगाने असतो आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडूला अडवणं बऱ्याचशा वेळी कठीण होऊन बसतं आणि त्यामुळेच आपण पाहतोय 1 धाव मात्र मिळाली गेली आहे. एका धावेने मात्र धावफलक या ठिकाणी नक्कीच वाढलं जाईल. 12 धावा मात्र आता धावफलकावरती लगावल्या जातात आणि समीकरणाचा जर आपण विचार केला तर येणारी 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी मात्र 10 धावांची गरज असेल. 11 चेंडूवर 10 धावांचं समीकरण बदललं जात आहे. एकात मोठा फटका या मॅच मधील हवा पूर्णपणे घालून टाकताना नक्कीच पाहायला मिळेल. खेचण्याचा प्रयत्न. बॉल हवेत गेलाय. टायमिंग होत नाहीये. नो मॅन स्टँड मध्ये मात्र चेंडू टप्पा पडला जातो आहे. शॉर्ट पॉइंटला मात्र खेळाडू उभात मात्र चेंडूला फील्ड करतील तत्पूर्वी एक सिंगल धाव यावेळेस मात्र मिळाली जाते. एकेरी दुहेरी धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे परंतु अजूनही एखाद्या मोठ्या फटक्याची गरज असेल. शेवटच्या षटकापर्यंत जर आपण सामना जाताना पाहिला तर निखिल 11 संघ मात्र अडचणीत येईल यात मात्र कोणती शंका नाहीये. लो स्कोरिंग मॅच क्रिकेटमध्ये नेहमी मात्र इंटरेस्टिंग होतात आणि ही मॅच देखील मात्र आता मजेशीर होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यॉर्क बॉल सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय. चांगले चेंडू फेकले जात आहेत परंतु अजूनही एकेरी दुहेरी धावा वाचवू शकत नाहीयेत आणि यावेळेस देखील मात्र सिंगल धाव मिळाली जाते. एक धावेचा क्रिकेटच्या खेळामध्ये महत्व नेहमी मानलं जातं कारण नेहमी उल्लेख केला जातो राजकारणातील 1 मत, शैक्षणिक आयुष्यातील 1 गुण आणि क्रिकेटमधील 1 धाव ही फार महत्वाची असते आणि त्या धावा मात्र आता वाचवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. आतापर्यंत 3 चेंडू या षटकामध्ये फेकले गेल्यात. 4 धावा खर्च केल्या गेल्यात आणि 14 धावा मात्र स्कोर बोर्ड वरती आहेत. 14 धावात पुनश्च एकदा गोलंदाज होत आहेत तयार. यावेळेस चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय. पंच सांगतायत इट इज अ वाईट बॉल. वाईट चेंडूने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील त्यामुळे पंचांशी कोणताही वादविवाद करायचा नाही ही सूचना मात्र नक्कीच असेल आणि एका धावेने मात्र धावफलक आता वाढलं जाईल. 15 धावा धावफलकावरती सोडल्या जातात. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 7 धावांची गरज आहे. सोपं आव्हान मात्र आता बनलंय. 7 धावा करायच्यात. एखादा मोठा फटका मात्र युक्तीने घ्यावा लागणार. प्रयत्न केला जातो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका. लॉंग ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल केला. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होत नाही. एका धावेवरती मात्र आता समाधान मानलं जात आहे. फलंदाजांना माहिती आहे मॅच मात्र आपल्या दिशेने येते त्यामुळे घाई करण्याची आता गरज नाही कारण स्लो अँड स्टडी विन्स द रेस असं नेहमी म्हटलं जातं. शांत राहाल आणि एकचित्त राहाल तर विजय तुम्हाला नक्की मिळेल याचा उल्लेख मात्र केला जातो आणि आता हळूहळू का होईना कासवाच्या गतीने का होईना परंतु धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला जातो आहे. 16 धावा मात्र धावफलकावरती जमवल्या जातील परंतु 16चा आकडा जेव्हा धावफलकावरती येतो तेव्हा 16 का डोला आणि 43 की छाती या गाड्याची आठवण मात्र नक्की होते परंतु कोणाचा डोला आता मैदानाच्या आतमध्ये चालेल हे पाहणं देखील फार महत्वाचं आहे जिथे विजयासाठी फक्त 6 धावेची गरज आहे. यावेळेस ऑन साइडला मात्र ड्राईव्ह केलं जाते. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी एज वरती
बॉल मात्र कनेक्ट केला जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि सिंगल धाव मात्र यावेळेस नक्कीच घेतली गेली आहे. सुरुवात मात्र शांत सावध झाली. अजूनही जर आपण विचार केला तर या सत्रामध्ये एकच चौकार आलाय आणि तो एक चौकार वगळता अजूनही एकही मोठा फटका या सत्रामध्ये खेचून दिला नाहीये ते म्हणजे श्रेयस ब्लास्टर संघाच्या गोलंदाजाने. 17 धावा मात्र आता धावफलकावरती जमवल्या जातील. या षटकामध्ये अजूनही एक चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल म्हणजे समीकरणाचा जर आपण विचार केला तर येणारी 7 चेंडू आहेत आणि विजयासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. 7 चेंडू 5 धावा. धावा कमी आहेत, चेंडू जास्त आहेत आणि त्यामुळे मात्र आता डॉट चेंडू फेकणं फार महत्वाचं आहे ते म्हणजे श्रेयस ब्लास्टर संघाच्या गोलंदाजांसाठी. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस देखील वाईड बॉल आहे. दुष्काळात 13वा महिना अशी परिस्थिती मात्र निर्माण केली जाते. प्रथम फलंदाजी करताना धावा कमी झाल्या. धावांना डिपेंड करताना तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची असते परंतु वारंवार वाईड चेंडू फेकले जात आहेत, अवांतर चेंडू फेकले जात आहेत आणि वाईड बॉल तुम्हाला पराभवाच्या छायेने घेऊन जातील हे ओळखावं लागेल ते म्हणजे गोलंदाज हर्षल यांना. 18 धावा धावफलकावरती आता 7 चेंडू आहेत आणि विजयासाठी 4 धावांची गरज. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय, चेंडू जातोय वन बाउंस ओव्हर द रोप आणि विजयी संघ टीम निकी 11 मॅनी कॉंग्रॅच्युलेशन्स.